नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर मी सांगितले तर आश्चर्य वाटेल की हे समोर दिसत असलेले मंदिर एका गावाच्या टेकडीखाली उत्खननामध्ये सुमारे 200 वर्षांआधी मिळालेले आहे। होय, हे खरे आहे आणि हे मंदिर आहे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यामध्ये असलेले तुळजापूर तालुक्यामध्ये एक छोटे गाव, ते म्हणजे काटीसावरगाव। काटीसावरगाव हे गाव सोलापूर तुळजापूर या हायवेवर सुरतगाव येथून आतमध्ये जो फाटा जातो तिथून 5 किलोमीटर आतमध्ये यावे लागते। या टुमदार छोट्या गावामध्ये हे 1000 ते 1100 वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले दिगंबर जैन असे अतिशय क्षेत्र आहे। या ठिकाणी जे मूलनायक प्रतिमा आहे ती भगवान पार्श्वनाथांची आहे। ती सुद्धा सुमारे 1100 पेक्षा अधिक वर्ष जुनी आहे। या मंदिराच्या आतील स्तंभ, दरवाजे, खिडक्या, कमानी सगळं काही इतके सुंदर कोरलेले आहे की ते बघितल्यानंतर क्षणभर व्यक्ती स्तब्ध होतो। मूर्ती इतकी सुंदर मनोज्ञ आहे की ती बघितल्यानंतर ती बघत बसावी असेच वाटेल। या ठिकाणी मूर्तीच्या मागे भामंडल, 3 छत्र, जणू काही ते 3 लोकांचे स्वामित्व प्रकट करत आहे आणि त्या पद्धतीने आजूबाजूला असलेले इंद्र, सोबतच असलेले सुंदर गर्भगृह, तसेच अंतराळ आणि सभामंडप सगळं काही जणू बघण्यासारखेच। नक्कीच या ठिकाणी तुम्ही यायलाच हवे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नेमकं मंदिर 200 वर्षाआधी एका टेकडीखाली असलेलं उत्खननात कसं निघालं बरं? तर हे मंदिर अंदाजे 1000 ते 1100 वर्षापेक्षा जास्त प्राचीन आहे। मंदिर कोणी बांधले याला आजतागायत काही इतिहास नाही, पण मंदिर सापडून 200 ते 250 वर्षे झालेली आहे। संभाजीनगर ते हैदराबाद पूर्ण निजाम एरिया होता। त्यावेळी मंदिरे मूर्त्यांची तोडफोड व्हायची। त्यावेळी मंदिर आणि मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी पूर्वी मातीच्या ढिगाऱ्याखाली हे संपूर्ण मंदिर गाडल्या गेले होते। 200 वर्षांपूर्वी बापूदास नावाचे शास्त्री कर्नाटकवरून कुंथलगिरीला पायी चालले होते। या ठिकाणी एक टेकडी होती, टेकडीवर त्यांचा मुक्काम झाला। मुक्काम झाल्यावर संध्याकाळी सामायिकला बसल्यावर त्यांना साक्षात्कार झाला की या ठिकाणी जैन मंदिर असावे। तेवढ्यावर विश्वास ठेवून त्यांनी गावात असलेल्या जैन समाजाला ही कहाणी सांगितली व चौकशी केली। त्यानंतर लोकांनी असे त्यांना सांगितले की हो, आमचे वाडवडील सांगायचे की या ठिकाणी एक मंदिर होते। परत त्याच दिवशी संध्याकाळी ते या टेकडीवर आले व मनात इच्छा केली की खरेच या ठिकाणी मंदिर असेल व माझ्या हातून जर हे चांगले काम घडून यायचे असेल तर मला पुन्हा ध्यानाला बसण्यावर साक्षात्कार होईल। आणि झालेही तसे। त्यांना ध्यानातून साक्षात्कार झाला की या ठिकाणी मंदिर आहे। त्यांनी व गावाने सगळ्यांनी मिळून या ठिकाणी उत्खनन केले व त्यात हे मंदिर सापडले। या मंदिराचा कळस हे नंतर बांधण्यात आलेले आहे। याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या YouTube चॅनलवर टाकला आहे, तो तुम्ही बघू शकता। धन्यवाद।